नमस्कार. फायनली आपण पाहतोय आता अर्णव अंजलीच्या सांगण्यावरून थेट प्रॉपर्टीचे हिस्से करायला तयार असतो आणि अशातच आता राकेशला खूपच आनंद झालेला असतो. राकेश स्वतःशी बोलत असतो, शेवटी या लंगडीने माझं ऐकलं आणि या अर्णवच्या मागे लागून प्रॉपर्टीचे हिस्से करायला भाग पाडलं. अशातच आता थेट राकेश सगळं काही हिशोब करत असतो. साधारण 500 कोटी तरी हातामध्ये येतील. एकदा का हे 500 कोटी हातात आले का या लंगडीला लात मारून थेट त्या रियाला घेऊन थायलंडलाच जातो. चांगलं आयुष्य जगतो. तिथे तर रियासारख्या अनेक भेटतील मला. आणि अशातच आपण पाहतोय अर्णव, अंजली, ईश्वरी घरातले सगळेच तिथे उपस्थित असतात. अर्णवने त्याच्या वकिलांनाही बोलवलेलं असतं आणि वकील सगळं काही पाहत असतात. त्याच वेळेला आपण पाहतोय अर्णवला एक महत्वाचा फोन येतो आणि थेट अर्णव तिथून उठतो. अर्णव म्हणत असतो, मला थोडं महत्वाचं काम आहे आणि अर्णव तिथून बाहेर पडत असतो. त्यावेळेला अंजली म्हणत असते, अर्णव थांब. त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो, वा ताई वा, आता मला तू अर्णव नावाने हाक मारतेस. त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते, कारण आता प्रॉपर्टीचे हिस्से होत आहेत. तू आता माझा चिंटू राहिलेला नाहीयेस. त्यावर लगेचच आपण पाहतोय अर्णवला हाताला धरून अंजली म्हणत असते, जोपर्यंत प्रॉपर्टीचे हिस्से होत नाहीत तू इथून कुठेही जाणार नाहीस. त्यावर अर्णव म्हणत असतो, ताई हात सोड माझा, माझं महत्वाचं काम आहे, मला आता त्या ठिकाणी पोहोचणं गरजेचं आहे. त्यावर लगेचच आपण पाहतोय अंजली म्हणत असते, अर्णव एक गोष्ट लक्षात ठेव, आज जर या ठिकाणाहून तू त्या ठिकाणी गेलास ना तर माझा तुझ्यावरचा असलेला विश्वास उडून जाईल. त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो, ताई माझा नाईलाज आहे, मला थांबवू नको. आणि अशातच आपण पाहतोय अंजलीने अर्णवचा हात सोडलेला असतो. राकेशला हे सगळं पाहून खूप चिड येते. राकेश अंजलीला इशाराने म्हणत असतो, थांबव त्याला, त्याला कुठेही जाऊ देऊ नको, आज प्रॉपर्टीचे हिस्से झालेच पाहिजेत. आणि अशातच आता अंजली पूर्णपणे हारलेली असते. तिने अर्णवचा हात सोडलेला असतो आणि अर्णव तिथून पुढे पुढे चालत जात असतो. त्याच वेळेला आपण पाहतोय ईश्वरी मागून पुढे येते. ती म्हणत असते, अर्णव सर काय करताय तुम्ही हे. त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो, मिस इंदोर, या वेळेला मला कोणाचं काही ऐकायचं नाहीये, कारण माझ्याकडे एक महत्वाचं काम आहे. ते जर काम योग्य वेळेत झालं नाही ना तर खूप मोठा महाघोटाळा होणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर ईश्वरी म्हणत असते, तुमच्या एक गोष्ट का लक्षात येत नाहीये, आज जर प्रॉपर्टीचे हिस्से होताना अचानकपणे तुम्ही जर इथून कुठे गेलात तर अंजली ताईंना काय वाटेल. तुमच्या मनात आजही प्रॉपर्टीचे हिस्से करण्याचा विचार कॅन्सल झाला आहे. त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो, ईश्वरी असं असेल ना तर तो ताईचा गैरसमज आहे. मला त्या गैरसमज पुढे काही बोलायचं नाहीये, पण माझ्या मनात तसं काहीच नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर ईश्वरी अर्णवला आणखी समजवण्याचा प्रयत्न करते, पण काही केला अर्णवच्या डोक्यात ते जातच नसतं, कारण त्याला समोरून आलेला फोन जास्त महत्वाचा वाटत असतो. अशातच आपण पाहतोय थेट अर्णवने आता त्या ठिकाणाहून आपली गाडी काढत महत्वाच्या कामाला थेट रवाना झालेला असतो. इकडे आपण पाहतोय आता ईश्वरी थेट अंजलीला समजवत असते, अंजली ताई काळजी करू नका तुम्ही, अर्णव सर लगेचच येतील, आपण तोपर्यंत बोलूया. त्यावर लगेचच अंजली म्हणत असते, मला कळून चुकलंय, तूच तूच माझ्या भावाचे कान भरतेस. त्यावर ईश्वरी म्हणत असते, नाही ताई नाही, असं काही नाहीये. त्यावर अंजली म्हणत असते, किती साधी वाटली होतीस तुम्हाला, पण घरात आल्यानंतर या घराचे 2 तुकडे करण्याचे प्रयत्न लगेचच सुरू केलेस तू. त्यावर ईश्वरी म्हणत असते, ताई तुमचा खूप मोठा गैरसमज होतोय, मी असं काही केलेलं नाहीये किंवा करणारही नाही. त्यावर लगेचच आपण पाहतोय मागून राकेश पुढे येतो आणि म्हणत असतो, ईश्वरीजी खरंच तुम्ही जितक्या साध्या दिसता तितक्या साध्या तुम्ही नाही आहात. त्यावर लगेचच आता ईश्वरी वळते आणि म्हणत असते, राकेशजी प्लीज तुम्ही तर मध्ये बोलूच नका. त्यावर ईश्वरीला अंजलीने थांबवत म्हटलेलं असतं, माझ्या नवऱ्याशी उद्धटपणे बोलायचं नाही या. त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते, ठीक आहे ताई, पण त्यांना सांगा प्लीज माझ्याशीही बोलू नका. आणि अशातच आपण पाहतोय राकेश जरा बाजूला होतो. हे सगळं सुरू असताना वल्लरी स्वतःशी बोलत असते, काय फॅमिली ड्रामा चाललाय यांचा, तेही प्रॉपर्टीसाठी. या लोकांना कळत का नाहीये, प्रॉपर्टी तर फक्त माझीच होणार
आणि अशातच आपण पाहतोय अर्णवला ज्या ठिकाणाहून फोन आलेला असतो त्या ठिकाणी अर्णव पोहोचतो आणि थेट अर्णवच्या माणसांनी श्रीकांत धुवा नावाच्या पत्रकाला पकडलेलं असतं, त्याला चांगलं फटकवलेलं असतं. अचानकपणे डोळ्यासमोर टॉर्च मारत अर्णव तिथे आलेला असतो. त्यावेळेला श्रीकांत धुमाळ म्हणत असतो, कोण आहात तुम्ही, काय चाललंय तुमचं, मला अशा पद्धतीने पकडून आणून मारहाण केली तुम्ही, तुम्हाला माहितीये कायद्याने तुमच्या विरोधात लढलो ना तर काय शिक्षा होईल तुमच्यावर, चांगले 12च्या भावात जाल तुम्ही. त्यावर लगेचच आता अर्णवने त्या श्रीकांत धुमाळच्या थेट सणसणीत अशी कानाखाली दिलेली असते. श्रीकांत धुमाळ थेट म्हणत असतो, अरे माझी चूक तरी काय आहे, मला कळलं पाहिजे की नाही. त्यावर मात्र अर्णव म्हणत असतो, आठव मागच्या 25 वर्षाआधी काय केलं होतंस तू. त्यावर मात्र श्रीकांत धुमाळ म्हणत असतो, 25 वर्षाआधी, अरे 25 वर्षाआधीचं कसं काय आठवेल मला. त्यावर लगेचच आपण पाहतोय अर्णव म्हणत असतो, जोपर्यंत तुला 25 वर्षांपूर्वी तू काय केलं होतंस हे तुला आठवत नाही ना तोपर्यंत आम्ही तुला कुत्र्यासारखं बडवत राहू. आता मात्र श्रीकांत धुमाळने हात जोडलेले असतात. तो म्हणत असतो, प्लीज प्लीज मला सांगा माझी चूक काय आहे, माझा काय गुन्हा आहे. त्यावर लगेचच आपण पाहतोय अर्णवने एक फोटो त्या श्रीकांत धुमाळ समोर धरलेला असतो, ज्या फोटोमध्ये सुप्रिया अर्णवच्या वडिलांना सांभाळण्याचा प्रयत्न करत असते, आधार देण्याचा प्रयत्न करत असते. तो फोटो पाहिल्यावर श्रीकांत धुमाळला मागचं सगळं काही स्पष्ट आठवू लागतं. आणि अशातच आता श्रीकांत धुमाळ म्हणत असतो, या फोटोशी तुमचा काय संबंध आहे. त्यावर अर्णवने श्रीकांत धुमाळच्या डोक्यावर हात ठेवत म्हटलेलं असतं, एक गोष्ट लक्षात ठेव, उलट प्रश्नोत्तर करशील ना तर जिवंत मारून टाकीन तुला. त्यावर मात्र श्रीकांत धुमाळ पडत असतो, ठीक आहे पण काहीतरी सांगा, नेमके आहात कोण तुम्ही. त्यावर मात्र अर्णवने फायनली आता या श्रीकांत धुमाळला म्हटलेलं असतं, शेवटचं बोलतोय, जर तू आता स्पष्टपणे सगळं काही उघड केलं नाहीस तर इथून तुला जिवंत जाऊ देणार नाही. त्यावर मात्र श्रीकांत धुमाळला कळून चुकलेलं असतं, स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर आता सत्य उघड केलंच पाहिजे. आणि मग श्रीकांत धुमाळने अर्णवला अगदी स्टार्ट टू एंड सगळं काही सांगितल्यावर अर्णवला खूप मोठा धक्का बसतो, कारण या सगळ्या प्रकरणामध्ये वल्लरीचा हात आहे आणि वल्लरी आपल्या घरात राहून आपल्या सगळ्यांच्या विरोधात आहे. हे कळल्यावर अर्णवने आजच्या आज वल्लरीचा निकाल लावायचं ठरवलेलं असतं आणि या सगळ्यामध्ये या राकेशला गुरफटवायचं हे देखील आता अर्णव ठरवतो. आणि थेट अर्णवने त्या ठिकाणी त्या श्रीकांत धुमाळला फरफटत आणलेलं असतं. आणि अशातच आपण पाहतोय तिथे अंजली असते, ईश्वरी असते, ते वकील सुद्धा असतात आणि थेट राकेश सुद्धा असतो. अशातच आपण पाहतोय अंजली म्हणत असते, चिंटू कोण आहे हा व्यक्ती. त्यावर अर्णव म्हणत असतो, ताई हा तोच व्यक्ती आहे ज्याने आपल्या बाबांचा ईश्वरीच्या आई बरोबर नको तो फोटो काढला. त्यावर मात्र आता थेट अंजली म्हणत असते, चिंटू काय चाललंय तुझं हे, आता मध्येच काय नवीन काढलंस तू, प्रॉपर्टी अर्धी करायचा हिस्सा तुझ्या मनातून निघून गेलाय का, हा नवीन ड्रामा उभा केलायस का तू. त्यावर राकेश पुढे पुढे येतो आणि म्हणत असतो, हो राणी सरकार अगदी बरोबर ओळखलेत तुम्ही, या तुमच्या चिंटूच्या मनात ना ही प्रॉपर्टी द्यायचा विचारच नाहीये. त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते, राजेश तुम्ही काही बोलू नका, मी आहे ना तुमच्या बाजूने, या चिंटूला अर्धी प्रॉपर्टी मला द्यावीच लागणार आहे. हे बघ चिंटू, एक गोष्ट लक्षात ठेव, तू कोणालाही आणून उभं कर पण मी माझी प्रॉपर्टी घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. आणि अशातच आता अर्णव लगेचच डोकं लढवतो आणि बोलू लागतो, ताई तुझ्या एक गोष्ट का नाही लक्षात आली, अगं या सगळ्या पत्रकाराच्या मागे फक्त एकच व्यक्ती होता, तो म्हणजे हा नालायक राकेश. त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते, उगाच काही बोलू नको. आता आपण पाहतोय अर्णवने आधीच त्या पत्रकाराला सांगितलेलं असतं की तू तिथे गेल्यावर या राकेशचं नाव घ्यायचं आणि तसंच अगदी अर्णवच्या म्हणण्यानुसार त्या पत्रकाराने तिथे राकेशचं नाव घेतलेलं असतं की याच नालायक माणसाच्या सांगण्यावरून मी सगळं केलंय. त्यावर लगेचच आता वल्लरी खूप थक्क होते, ती कोपऱ्यात उभं राहून सगळं काही तमाशा पाहत असते आणि वल्लरी स्वतःशी बोलत असते, या सगळ्या प्रकरणाशी या राकेशचा संबंध कसा काय असू शकतो. आणि अशातच आता वल्लरीला खूप मोठं टेन्शन आलेलं असतं, हे माझ्या मागे कोणतं षडयंत्र तर चाललेलं नाहीये. पण तेवढ्यात वल्लरी स्वतःशी बोलत असते, जाऊ दे, जर हे सगळं प्रकरण या राकेशवर उलटत असेल तर मी सेफ राहीन, त्यापेक्षा मला काय टेन्शनच नाहीये.
आणि लगेचच वल्लरीने स्वतः आनंद साजरा करायला सुरुवात केलेली असते. तेवढ्यात आपण पाहतोय आता राकेशवर चांगलाच ब्लेम झाल्यावर अंजली ही राकेशवर चिडते. ती म्हणत असते, काय केलं तुम्ही हे? त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो, राणी सरकार, या सगळ्यामध्ये माझा दोष नाहीये. पण अंजली काहीच ऐकायला तयार नसते, कारण त्या पत्रकाराने थेट राकेश समोरच बोट धरल्यामुळे अंजली ही आता त्या राकेशच्या विरोधात गेलेली असते. अशातच आपण पाहतोय आता अर्णवने राकेशचा गळा धरलेला असतो आणि सटासट कानाखाली देत असं म्हटलेलं असतं, काय वाटलं रे तुला? आमच्या भाऊ बहिणींमध्ये तू अशी फूट पाडणार का? त्यावर लगेचच आपण पाहतोय ईश्वरीने पुढे येत अंजलीला म्हटलेलं असतं, अंजली ताई, एक गोष्ट लक्षात ठेवा, हा राकेश काय आहे ना अजूनपर्यंत तुम्हाला कळालेलं नाहीये. या राकेशने तुमच्यासारख्या असंख्य महिलांना फसवलंय आणि लक्षात घ्या, एका महिलेला मारलं सुद्धा आहे. त्यावर मात्र अंजलीला खूप मोठा धक्का बसतो. इकडे आपण पाहतोय आता थेट राकेशला बाजूला घेत अर्णवने म्हटलेलं असतं, काय कसा दणका दिला तुला मी? त्यावर लगेचच आपण पाहतोय आता राकेशचं म्हणणं असतं, अरे या सगळ्या प्रकरणात मला का अडकवतोयस तू? त्यावर राकेशला अर्णव म्हणत असतो, कारण तू माझ्या ताईला आतापर्यंत बेकार फसवलंयस. त्यावर लगेचच आपण पाहतोय वल्लरी आता स्वतःशी खूप आनंद साजरा करत असते, कारण या प्रकरणातून माझी सुटका झाली. आणि तेवढ्यात आपण पाहतोय अर्णवने वल्लरीचा हात धरलेला असतो आणि तिला पुढे आणून गोलमध्ये टाकलेलं असतं. वल्लरी म्हणत असते, अर्णव असं का वागतोयस तू? त्यावर अर्णव म्हणत असतो, कारण तूच या घराची खरी विलन आहेस. हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी म्हणत असते, म्हणजे? त्यावर अर्णवने थेट वल्लरीच्या दोन कानाखाली देत असं म्हटलेलं असतं, लाज वाटत नाही तुला? एवढं सगळं घडवून आणलंस तू आणि त्यानंतरही या घरात तू खूप आनंदाने राहत आहेस. त्यावर मात्र वल्लरीला आता कळून चुकलेलं असतं की या अर्णवचा आधीच काहीतरी प्लॅन आहे. आणि अशातच आता त्या पत्रकाराला अर्णवने म्हटलेलं असतं, आता काय खरं ते क्लिअर कर. त्यावर लगेचच आता पत्रकार म्हणत असतो, 25 वर्षांपूर्वी ही वल्लरी मला भेटली होती आणि मला म्हणाली, मी तुम्हाला 50,000 रुपये देते, एक फक्त फोटो काढायचा आणि तो फोटो व्हायरल करायचा, या दोघांना बदनाम करायचं. आणि मी केलं, कारण मला त्या काळी पैशाची गरज होती. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट वल्लरी म्हणत असते, खोटं बोलतोयस तू, मी तुला पैसे दिलेले नाहीयेत. त्यावर तो पत्रकार म्हणत असतो, का खोटं बोलू मी पैसे तुमच्याकडनं घेतले, तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलं. आणि अशातच आता वल्लरी म्हणत असते, अर्णव, या पत्रकारावर विश्वास ठेवू नको, कारण याने आधी राकेशचं नाव घेतलं आणि आता माझं नाव घेतलं. याचा अर्थ कळतोय का तुला? या पत्रकारामध्ये अजून कोणतरी तिसरा व्यक्ती आहे जो ह्याला नाचवत आहे. त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो, वल्लरी मामी, एक गोष्ट लक्षात ठेव, या पत्रकाराला मी स्वतः सांगितलं होतं की आधी राकेशचं नाव घे. त्यावर मात्र आता वल्लरीचं चांगलंच तोंड पडलेलं असतं. अशातच आपण पाहतोय राकेश म्हणत असतो, म्हणजे मी यातून वाचतोय ना? त्यावर लगेचच ईश्वरीने पुढे असं म्हटलेलं असतं, कसे काय वाचाल तुम्ही? तुमच्या विरोधात माझ्याकडे असा एक व्हिडिओ आहे ना, जो आता मी सोशल मीडियावर व्हायरल करणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर राकेश म्हणत असतो, डोकं फिरलंय का तुझा? कोणता व्हिडिओ तुझ्याकडे? त्यावर लगेचच आपण पाहतोय शलाकाला मारतानाचा व्हिडिओ, शलाकाला बॅगेत भरतानाचा व्हिडिओ, शलाकाला बॅगेत भरून ती बॅग गाडीत भरतानाचा व्हिडिओ. हा आता क्लिअरपणे ईश्वरीने सगळ्यांना दाखवलेला असतो. त्यानंतर राकेश थरथरू लागतो. राकेश म्हणत असतो, ईश्वरी, आधी तो व्हिडिओ डिलीट कर. त्यावर ईश्वरीचं म्हणणं असतं, अरे काय लागून गेलास तू, नाही करणार जा. त्यावर लगेचच आता ईश्वरीच्या हातातून त्याने मोबाईल खेचून घेतलेला असतो आणि तो व्हिडिओ डिलीट करण्याच्या स्पीडमध्ये असतो. लगेचच अर्णवने उलटी फ्लॅप किक दिलेली असते आणि त्याच्या हातातील मोबाईल खाली पडलेला असतो. ईश्वरी लगेचच मोबाईल उचलून घेते. अर्णव म्हणत असतो, काय वाटलं रे तुला? स्वतःला खूप शहाणा समजतोयस का तू? आणि अशातच राकेश आता अर्णववर धावून येतो. राकेश म्हणत असतो, आता तर मी तुला सोडणारच नाही. अर्णव म्हणत असतो, अरे माझ्याच घरात तू माझ्यावर हल्ला करतोयस, आता बघ काय तुझी अवस्था करतो. आणि अशातच अर्णवने राकेशला आडवा तिडवा करत जो काही बडवायला सुरुवात केलेली असते. त्यानंतर राकेश म्हणत असतो, अर्णव सोड, अर्णव सोड. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता वल्लरीने तिथून पळण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण लगेच ईश्वरीने मागून जाऊन वल्लरीला धरलेलं असतं. ईश्वरी म्हणत असते, काय मामी, काय वाटलं तुम्हाला? अलगद पळून जाल का तुम्ही? आमचं कोणाचं लक्षच नाहीये का असं वाटलं तुम्हाला? त्यावर लगेचच आता वल्लरीने ईश्वरीच्या हाताला झटका देण्याचा प्रयत्न करताच
वल्लरीच्या नवऱ्याने वल्लरीला मागून धत्त धरलेलं असतं आणि अशातच वल्लरीची चांगलीच गोची झालेली असते. वल्लरी म्हणत असते, अरे सोडा सोडा तुम्ही, मला मागून धरतायत. त्यावर लगेचच आपण पाहतोय वल्लरीला संजयने म्हणजेच तिच्याच नवऱ्याने 2 सटासट कानाखाली दिलेले असतात आणि एक कमरेत लाथ घातलेली असते. वल्लरी आडवी पडते. ती म्हणत असते, आज जर तुमच्यामुळे जर इथे अडकले ना तर लक्षात ठेवा, आयुष्यभर तुम्हाला जेवण बनवून देणार नाही. त्यावर लगेचच आता संजय म्हणत असतो, अगं तसंही तुला जेवण बनवायची गरजच पडणार नाही, कारण तुला जेलमध्ये चक्की पिसवावं लागणार आहे आणि तिथेच तुला एखाद्या थाळीमध्ये जेवावं लागणार आहे. हेच तुझं आयुष्य असणार आहे पुढे. त्यावर लगेचच आता वल्लरीला रडू येतं आणि ती ओक्साबोक्शी रडण्याचं नाटक करू लागते. इकडे आपण पाहतोय बराच वेळ झालेला असतो. राकेशला अर्णव तुडवत असतो आणि शेवटी राकेश आता मी गेलो कामातून असं नाटक करत असतो आणि तेवढ्यात आपण पाहतोय राकेशला अर्ध मेले झालेला पाहून ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर सोडा त्याला, नाही तर मरेल तो. त्यावर लगेचच आपण पाहतोय अर्णवने त्याला सोडलेलं असतं, पोलिसांना बोलवलेलं असतं आणि थेट राकेशला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं. तेवढ्यात आपण पाहतोय आता अंजली म्हणत असते, अर्णव आत्ताच्या आत्ता पोलिसांना थेट या वल्लरी सुद्धा दे. त्यावर वल्लरीने हात जोडलेले असतात की नको अंजली, मला पोलिसांच्या ताब्यात देऊ नको. अगं मामी आहे मी तुझी, तुझ्या मामाचा तरी विचार कर. त्यावर अर्णवचा मामा म्हणत असतो, मला तुझ्यासारखी बायको नकोय मुळात, तू गेलीस तरी चालेल. आणि अशातच आता शेवटी घरातल्या सगळ्यांनी वल्लरीला लाथाडलेलं असतं. शेवटी वल्लरीची आता गंभीर अवस्था होते आणि वल्लरी गप गुमान आता पोलिसांबरोबर निघून जाते. मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला, येत्या काळामध्ये आपल्याला खरंच काही वेगळं पाहायला मिळेल का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.